सुरूच आहे, परंतु आता पुण्यातून देखील दृश्य समोर येत आहेत। कार्यकर्ते एकवटलेले आहेत, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिक काय माहिती द्याल? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील लाल महलच्या समोर ठाकरे गटाकडून आता जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे। घोषणाबाजी दिली जाते आणि आपण जर बघितलं तर हिंदी सक्तीच्या विरोधात आता ठाकरे गट कुठेतरी आक्रमक होताना या ठिकाणी दिसतंय। मुंबईत मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्या अगोदर तुम्ही आता जोरदार आंदोलन करता। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज आम्ही या GR ची होळी करणार आहे। महाराष्ट्रात सक्ती ही रद्द झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हे आंदोलन करतोय। आज उभ्या महाराष्ट्रात हे आंदोलन केलेलं चालू झालंय। मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय, मात्र त्याच वेळी अजून सुद्धा विचार म्हणजे बघतोय सरकार कुठे दखल घेताना दिसत नाही। सरकारला या मराठी आणि हिंदी लोकांमध्ये वाद पेटवून ठेवायचा आहे आणि त्या जीवावरच या मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्यात। जसं विधानसभेमध्ये बटेंगे तो कटेंगे हे नॅरेशन पसरवलं, त्याचप्रमाणे हिंदी आणि मराठी असा वाद लावून त्यांना या निवडणुका जिंकायच्यात। आज त्यांनी आकडा सांगितला चंद्रकांत पाटलांनी आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांनी की मुंबईमध्ये किती कोटी लोक हिंदी आहेत हे त्यांनी दाखवून दिले। याचे द्योतक आहे की यांना मराठी आणि हिंदी असा वाद लावायचा आहे, म्हणून ही सक्ती जी केली आहे। आम्ही हिंदीच्या विरोधात नाहीये, पण पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून ज्या हिंदीचा विषय सक्तीचा केलाय तो रद्द झाला पाहिजे आमची मागणी आहे। आमचा हिंदीला विरोध नाहीये, पण त्रिभाषा सूत्री जी आणली आहे ह्याला आमचा विरोध आहे। म्हणून आपण बघतोय या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत जे या ठिकाणी आंदोलन करतायत। मुळामध्ये हिंदी भाषेची सक्तीला आमचा विरोध आहे। भाषेची सक्ती करण्याची काही गरज नाही। पहिलीपासून जर विचार केला तर मुलांच्या मानसिकतेचा विचार केला तर पहिल्या इयत्तेला 3 भाषा शक्य नाहीयेत आणि त्यामुळे पहिलीपासून भाषेची सक्ती गरजेची नाहीये। पण नेते म्हणतात की आपण काय बोलू, आज म्हणजे अधिवेशन देखील सुरू होणार आहे, पण अधिवेशनामध्ये तुम्ही का सक्ती करताय? त्या मुलांना ते सहनच होणार नाहीये, त्यांची तेवढी बौद्धिक पातळी नाहीये, त्या मुलांना तेवढं झेपणार नाहीये, तेव्हा तुम्ही हिंदी सक्ती का करताय? तर या ठिकाणी आपण बघितलं तर शिवसेनेकडून अशा पद्धतीने जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। लाल महलच्या समोर जोरदार घोषणाबाजी देत तुम्ही GR देखील आणलेला आहे। GR ची होळी करणार आहात तुम्ही, GR ची होळी करणार आहे। ज्या सरकारनं हा GR काढला, या महायुती सरकारनं GR काढला जो विद्यार्थ्यांच्या भल्याचा नाहीये, म्हणून तो GR आम्ही या ठिकाणी जाणणार आहोत आणि हा विषय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये उद्या अधिवेशन होणार आहे, तिथे हा विषय गाजणारच आहे। परंतु पुणे शहरामध्ये हा GR जाळण्याचं काम या ठिकाणी करतोय। हा GR जाळला गेलाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ही हिंदीची सक्ती पहिलीच्या विद्यार्थ्यांना केली आहे, भाषेची सक्ती केली आहे, ही रद्द होणं क्रमप्राप्त आहे। हिंदीचा विरोध आम्ही करत नाही, पण हिंदी भाषेची सक्ती जी केली विद्यार्थ्यांना त्याचा विरोध करतोय। आपण बघतोय हा GR या ठिकाणी हिंदी भाषा सक्तीचा जो राज्य सरकारने या ठिकाणी काढलेला आहे त्याची होळी या ठिकाणी केली जाते। सेनेचे सगळे जे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने आता आक्रमक होत या ठिकाणी ही होळी करताना या ठिकाणी दिसतात। आपण बघू शकतो लाल महलच्या समोर अशा पद्धतीने जे सरकारने राज्य सरकारने जो GR काढलेला आहे त्याची होळी या ठिकाणी या शिवसेनेच्या अर्थात उबाटा गटाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून केलं जातंय। एका अर्थाने विरोध होतो। हा GR जो आहे त्याला आम्ही त्याची होळी करत आहोत, कारण मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। पोलीस कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे, कुठलाही अनुचित होताना दिसत आहेत। उबाटा गटाचे हे सगळे कार्यकर्ते हातामध्ये हे या ठिकाणी जाळला जातोय GR। पूर्ण आपण जर बघितलं तर जवळपास 12 ते 15 पानांचा हा GR आहे, तो पूर्ण या ठिकाणी जाळला जातोय। एकच शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीने GR जाळला जातोय। इथं हे GR चे सगळे पानं आपण बघतोय, हिंदी सक्तीला विरोध होताना दिसतोय। एकीकडे मुंबईत आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि दुसऱ्याकडे अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये शिंदे अर्थात ठाकरे गटाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक भूमिका घेत अशा पद्धतीने आंदोलन होताना दिसतोय। आपण GR बघतोय, हा GR जाळला जातोय।